बघा, सजातीय करणींची आपण बेरीज बघितली, आता आपल्याला सजातीय करणींची वजाबाकी बघायची. ठीक आहे, वजाबाकी. 7 कर्णिक 3 वजा 29 कर्णिक 3. ठीक आहे, आपण जशी बेरीज बघितली तशीच आपल्याला वजाबाकी पण करता येते. बघा, 7 वजा 29 ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांना आपण एका कंसामध्ये घेतलं, त्यांची वजाबाकी दाखवतोय. आणि इथं पण गुणिले 7 ला गुणिला कर्णिक 3 आहे, इथं पण 29 ला गुणिला कर्णिक 3 आहे. मग दोघांपैकी आपण एक जरी लिहिलं इथं तरी चालेल. म्हणजे पूर्ण कंसाला गुणिला काय केलेलं आहे आपण, कर्णिक 3 केलेलं आहे. 7 वजा 29 कंस पूर्ण कर्णिक 3. त्यालाच आपण गुणिला करून सुद्धा असंही लिहू शकतो. 7 वजा 29 गुणिला कर्णिक 3 असंही लिहू शकतो. आता यांची वजाबाकी करायची. 7 ने 29 वजा होणार नाही. 29 मधनं 7 वजा केले तर 22 उरतील. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण चिन्ह द्यावं लागेल. आणि गुणिला कर्णिक 29 असं लिहिलं तरी चालेल. त्यालाच आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, ऋण 22 कर्णिक 3. ठीक आहे, आणि हे त्याला आपण सोपं रूप दिलेलं आहे. हे त्याचं फायनल उत्तर आहे.